नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मिलचे प्रातिनिधिक लोकशाही संबंधीचे विचार या राहिलेला जो काही भाग आहे तो आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. कालच्या तासिकेला आपण याच संदर्भामधली माहिती किंवा काही मुद्दे या ठिकाणी अभ्यासले होते. आपण पाहतो की इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा स्वीकार करण्यात आला आणि मग आपण पाहतो की इंग्लंडमध्ये या ठिकाणी ही शासन व्यवस्था राबवत असताना अनेक प्रकारच्या त्रुटी किंवा अनेक प्रकारचे दोष त्याच्यामध्ये होते आणि ते दोष दूर करण्याचा एक प्रयत्न जॉन स्टुअर्ट मिल सारख्या विचारवंताने आपल्या ऑन रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट या ग्रंथामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. आपण पाहतो की मिलसुद्धा संसदीय लोकशाहीचा कट्टर समर्थक आहे. त्यालासुद्धा असं वाटतं की लोकशाही किंवा संसदीय लोकशाही हा जो काही शासन प्रकार आहे तर हा शासन प्रकार निश्चितच चांगल्या प्रकारचा आहे, परंतु हा शासन प्रकार अधिकाधिक उत्कृष्ट पद्धतीने किंवा चांगल्या पद्धतीने जर करायचा असेल किंवा चालवायचा असेल तर त्याच्यामध्ये काही प्रमुख सुधारणा करणे किंवा त्या प्रकारच्या सुधारणा असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून मग आपण पाहतो की जॉन स्टुअर्ट मिल या विचारवंताने लोकशाहीमध्ये किंवा इंग्लंडच्या लोकशाहीमध्ये काही सुधारणा या ठिकाणी सुचवल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण पहिली सुधारणा या अगोदर बघितली ती म्हणजे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाचं समर्थन या ठिकाणी मिलने केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर मतदारांसाठी शैक्षणिक पात्रता सुद्धा मिलने त्या ठिकाणी सांगितलेली आपण पाहितली. किंवा तसेच आपण बघतो की अनेक मतदान पद्धती किंवा बहुमतदान पद्धतीचा स्वीकारसुद्धा मिलने या ठिकाणी केलेला आपल्याला माहीत आहे किंवा त्याच्या अगोदर आपण याच्यावर चर्चा केलेली आहे. आणि त्याचबरोबर मिलने खुले मतदान ओपन वोट सारख्या पद्धतीचा सुद्धा मिलने या ठिकाणी विचार मांडलेला आहे. आजच्या तासिकेला आपण त्यातीलच पुढला मुद्दा या ठिकाणी अभ्यासणार आहोत आणि तो मुद्दा म्हणजे स्त्री मताधिकार किंवा स्त्रियांना मतदानाचा अधिकार देणे. आपण पाहतो की इंग्लंडला लोकशाहीची जननी आपण म्हणतो. लोकशाहीचा खऱ्या अर्थाने जर विकास कुठं झाला असेल तर तो म्हणजे इंग्लंडमध्ये झाला आणि तिथून पुढे मग आपण पाहतो की फ्रान्समध्ये, अमेरिकेमध्ये, भारतामध्ये आणि नंतर आपण पाहतो की जगातील अनेक देशांनी आज लोकशाही ही शासन व्यवस्था त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. परंतु आपण त्याचबरोबर हेही लक्षात घेतलं तर इंग्लंडसारखा देश जरी असला तरी इंग्लंडने स्त्रियांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी खूप उशीर केला किंवा उशिरा हा मतदानाचा अधिकार दिलेला आपल्याला दिसून येतो. आपण पाहतो की स्त्री आणि पुरुष अशा प्रकारचा भेदभाव केवळ आपल्या देशामध्येच नाही तर इंग्लंडमध्ये आणि एकूणच जगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असलेला आपल्याला दिसतो. आपण पाहतो की जगामध्ये बहुतांश देशांनी किंवा आज ज्याला आपण प्रचलित देश म्हणतो किंवा मानतो त्या देशांमध्ये पुरुषसत्ताक शासन पद्धती आहे किंवा पुरुषांना अधिक अधिकार असलेले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून स्त्री आणि पुरुष अशा प्रकारचा लिंग भेदभाव अनेक देशांमध्ये करून त्या ठिकाणी स्त्रियांना आपल्या अधिकारापासून किंवा हक्कापासून वंचित ठेवलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून स्त्रियांना सुद्धा मतदानाचा अधिकार देणे किंवा त्यांना लोकशाहीमधील महत्त्वाची पदं त्या ठिकाणी भूषवण्याचा अधिकार देणे हीच खरी लोकशाही आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून स्त्रियांवरील हे अन्याय आणि अत्याचार दूर करण्यासाठी मिलने त्या काळामध्ये आपण पाहतो की स्त्रियांना मतदानाच्या अधिकाराचं समर्थन किंवा त्या दृष्टिकोनामधून आपले विचार त्याने मांडलेले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून मग आपण पाहतो की पुढे मग चालून इंग्लंडने स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिलेला आपल्याला 1858मध्ये हा स्त्रियांना मतदानाचा अधिकार म्हणजे आपण पाहतो की 11व्या शतकापासून ते जवळजवळ 20व्या शतकापर्यंत इंग्लंडमध्ये लोकशाहीमध्ये सुधारणा किंवा विकास कशा पद्धतीने होत गेलेला आहे
आणि म्हणून मग आपण पाहतो की स्त्रियांना मतदानाचा अधिकार देणे हे किती आवश्यक आहे हे आपल्याला याच्यावरूनच दिसून येतं. आणि मिलने स्त्री मतदानाच्या अधिकाराचं समर्थन या ठिकाणी केलेलं आहे. याच्यानंतरची दुसरी एक महत्त्वाची म्हणजे की सुधारणा मिलने या ठिकाणी सुचवलेली आहे. मिलने या ठिकाणी प्रातिनिधिक लोकांना मतदाराबरोबरच प्रतिनिधींनासुद्धा एक प्रकारची पात्रता त्या ठिकाणी सांगितलेली आहे. प्रतिनिधीसुद्धा सुशिक्षित असले पाहिजे, त्यांना शैक्षणिक पात्रता असली पाहिजे. आणि म्हणून मग आपण पाहतो की योग्य प्रतिनिधी जर असतील तर त्या ठिकाणी आपण पाहतो की एक चांगला राज्यकारभार त्या ठिकाणी होतो. मतदारांसाठी पात्रता असणे हे तर आवश्यक आहेच, परंतु प्रतिनिधींसाठी सुद्धा शैक्षणिक पात्रता असणं आवश्यक आहे. मिल म्हणतो की मतदारांप्रमाणेच प्रतिनिधीसुद्धा सुशिक्षित, बुद्धिमान, सच्चारित्र्याचा व्यापक दृष्टिकोन असणारा असला पाहिजे. तो संपूर्ण जनतेचा किंवा देशाचा मार्गदर्शक असतो. आणि म्हणून मग त्याच्याकडे अशा प्रकारची बौद्धिक कौशल्य किंवा बुद्धिमत्ता त्या ठिकाणी असणं हे सुद्धा काय आहे, अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून मिल म्हणतो की संसदेत निवडून गेल्यावर त्याने काही बंधनं पाळणं, सारासार विवेकाचा विचार करणं, पक्षीय भेदापेक्षा देशहित कसं प्रकारचं महत्त्वाचं आहे, देशाच्या हिताच्या दृष्टिकोनामधून त्या ठिकाणी त्याने निर्णय घेणे आवश्यक आहेत. तसेच राजकारण किंवा प्रतिनिधित्व करणं ही एक समाजसेवा आहे. आणि म्हणून हे कार्य करत असताना संसदेमध्ये त्याने मानधन किंवा अशा प्रकारचं वेतन त्या ठिकाणी स्वीकारू नये आणि एक निरपेक्ष पद्धतीने त्यानं समाजाची आणि देशाची सेवा करावी. आणि म्हणून लोकप्रतिनिधींसाठी सुद्धा मिल शैक्षणिक आणि संपत्तीची पात्रता त्या ठिकाणी सांगतो. त्याच्यानंतरचं दुसरं महत्त्वाचं एक सुधारणा त्या ठिकाणी मिलने सांगितली. तो म्हणतो की संसदेची किंवा कायदे मंडळाची द्विग्रही सभागृह असणं हे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. मिलने संसदेची सार्वभौमत्व मान्य केलेलं आहे किंवा संसद ही सार्वभौम असते हे सुद्धा मान्य केलेलं आहे. परंतु कायदे मंडळामध्ये जी काही सभागृह असतात तर ही सभागृह द्विग्रही असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की 2 सभागृह जर नसतील तर एका सभागृहाची हुकुमशाही किंवा मनमानी त्याच्यामधून निर्माण होऊ शकते. आणि म्हणून मग आपण पाहतो की संसदेवर सुद्धा किंवा त्या सभागृहावर कामाचा ताण मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकतो. आणि त्याच्यामधून मग कामाचा ताण जर वाढला तर योग्य किंवा चांगले कायदे त्या ठिकाणी पास होऊ शकत नाहीत किंवा निर्माण होऊ शकत नाहीत. आणि म्हणून मग द्विग्रही सभागृह जर असेल तर त्या ठिकाणी एक प्रकारचा चांगला राज्यकारभार किंवा चांगल्या कायद्याची निर्मिती त्या ठिकाणी होऊ शकते. आणि म्हणून मिलने द्विग्रही कायदे मंडळाचं समर्थन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणूनच मग आपण पाहतो भारत असेल, इंग्लंड असेल किंवा अमेरिका असेल या देशांनी द्विग्रही कायदे मंडळाचा स्वीकार केलेला आपल्याला दिसतो. आणि शेवटचा एक मुद्दा म्हणजे विधी आयोगाची व्यवस्था किंवा विधी आयोगाची निर्मिती करणं हे सुद्धा आवश्यक आहे. मिलला असं वाटतं की जे लोकप्रतिनिधी असतात तर हे सर्वच कायद्याच्या बाबतीमध्ये किंवा प्रशासनाच्या बाबतीमध्ये ज्ञानी नसतात किंवा त्यांना कायद्याचं ज्ञान असत नाही, कायदा निर्मितीचं ज्ञान असत नाही, प्रशासन कसं चालवावं याचं ज्ञान असत नाही. आणि म्हणून मग सभागृहामधील काही तज्ज्ञ लोक किंवा जे काही कायद्याच्या बाबतीमध्ये जे काही तज्ज्ञ लोक आहेत अशा तज्ज्ञ लोकांची किंवा देशामधील अशा काही कायदे पंडितांची एखादं आयोग नेमून त्या ठिकाणी कायद्याची निर्मिती करणं हेही तितकंच आवश्यक आहे. कायद्या निर्मितीची ही प्रक्रिया ही अत्यंत किचकट असते. शब्दाचा खल त्या ठिकाणी करावा लागत असतो, शब्दावर त्या ठिकाणी भर द्यावा लागत असतो. आणि त्या पद्धतीने जर कायदे चांगले उत्कृष्ट निर्माण झाले तर देशाचा राज्यकारभारसुद्धा एक प्रकारे चांगल्या पद्धतीने चालवणे शक्य होतं. आणि म्हणून मग मिलने आपण पाहतो की विधी आयोगाची निर्मितीवर त्या ठिकाणी भर दिलेला आहे किंवा लोकशाहीमध्ये विधी आयोग निर्माण करून कायद्याची निर्मिती करावी अशी एक सूचना या ठिकाणी मिलने केलेली आपणाला दिसून येते. एकूणच जर आपण बघितलं तर मिलने लोकशाही प्रातिनिधिक शासन व्यवस्थेमध्ये
अशा प्रकारच्या काही सुधारणा त्या ठिकाणी करून लोकशाहीला अधिक सक्षम किंवा अधिक परिपक्व, अधिक लोकाभिमुख करण्याचा विचार मिलने आपल्या ऑन रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. म्हणून मिलचे हे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि म्हणूनच इंग्लंडमध्ये आज आपण पाहतो की लोकशाही अत्यंत सक्षम किंवा चांगल्या पद्धतीने राज्यकारभार करीत असलेले आपणाला दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या तासिकेला या ठिकाणी थांबणार आहोत. याच्यानंतरचा जो काही मिलच्या विचारातील भाग आहे तो येणाऱ्या तासिकेला आपण अभ्यासू. तोपर्यंत धन्यवाद.